हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली आहे। तर आम्ही चाललो आता आनंद नगरीमध्ये। तर त्याच्या अगोदर पण गेलो, आता पण चाललो। तर कारण की असंच 2-3 दिवस म्हटलं आहे तोपर्यंत जावं आणि आज वहिनींना घेऊन चालले। तर वहिनी काल आल्या नव्हत्या, तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आता वहिनींना घेऊन जाऊया। तर मी पिंकी वगैरे सगळेच चाललोत आम्ही आनंद नगरीमध्ये। सर्कस वगैरे जे काय ते तुम्हाला दाखवते आणि मी पण बघते। तर तनिष्का रेडी झाले इकडे, रिक्षा तर रिक्षा येतो त्याच्यामुळे आम्ही थांबलोय। तर बाकी काही राहिलेलं नाहीये, रिक्षाची वाट बघतोय आम्ही। तर रिक्षा 5 म्हणजे रिक्षा चालू होणार 5 मिनिटात येईल, बबलू म्हणून येतो तो 5-10 मिनिटात येईल। त्याच्यानंतर आम्ही निघू आणि तिथे काय काय आहे काय काय नाही, कशात बसणार आहे तर तुम्हाला माहित पडणारच आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर चला भेटूया आता डायरेक्ट आपण आनंद नगरीमध्ये। अरे कुठे तान बाय चल थांब। तर आम्ही आता आलेलो आहोत सर्कस बघण्यासाठी आतमध्ये। तर मला असं वाटलं की आतमध्ये थोडंसं वरती बसायला वगैरे असेल, कारण मी खूप वर्षानंतर सर्कस बघते। पहिलं कळंबमध्येच सर्कस बघितली होती, आठवत नाही मला मी कधी बघितली होती, पण त्यावेळी खूप मोठं अशी सर्कस आली होती बहुतेक ती। आणि असं वरती बसायला ना लाकडाचं म्हणजे हे बनवलं होतं बसण्यासाठी, तर तिथे बसायचं वगैरे होतं। आणि इथे आता साध्या खुर्च्या आहेत आपलं, तर त्याच्यामध्येच आम्ही बसलोय खुर्चीवर वगैरे। तर वहिनी पाठवून येणार आहेत, त्याच्यामुळे अगोदर आम्ही म्हटलं की सर्कस बघून घेऊया। सर्कस बघायला वहिनी नाही येत, तर खूप सगळे मजा होते आणि माहीत नव्हतं सर्कस कशी आहे ती, कारण खूप वर्षानंतर म्हणजे मला आठवत सुद्धा नाही मी सर्कस कधी बघितली होती। जवळजवळ मी स्कूलमध्ये शाळेत किंवा कॉलेजला असेल तेव्हा मी सर्कस बघितलेली कळंबमध्ये। तर आता सुरुवात झाली आहे, तर बघूया कशी आहे काय आहे ते, कारण सुरुवातीला तर थोडंसं मला बोरिंगच वाटत होतं, त्याच्यानंतर शेवटी बघूया काय होतं ते। आणि चला आता हा सर्कसचा जो खेळ आहे तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा नक्की बघा। तर चला आम्ही पण बघतो, तुम्ही पण बघा आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो।
बढ़िया में, ये बढ़िया में, मारो ना, मैं नीचे बैठ के देखता हूँ। वो आप ऐसा करते हो ना, मेरे दिल में ना, कंडीशन, मैं बोलूँगा चाकू मारो, तो फटाफट चाकू मारो, मैं बोलूँगा चाकू मारना बंद, तो बिल्कुल बंद, मारो बंद करो। कंडीशन नहीं है, जहाँ जहाँ बताऊँगा वहाँ मारूंगे। एक ऊपर, एक इंडिया गेट में, एक इधर, एक इधर। मास्टर जी, एक। ए उसको नहीं दिख रहा है, उधर जा। मुझे सलगम मारी है। उधर जा उधर। हेलमेट लगाने कोई भरोसा जाता। देखो तुझी पर्स आहे ना गळ्यात. रात पाळणार मी आणि वहिनी. तर हे बघा, वहिनी इकडे बसल्या, मी इकडे बसले. केस ठेवतात असे? हा, केस पुढे घ्या, अडकायची भीती वाटते. मी बसलेल्या आहेत आणि इकडे खाली एवढं खाली आहे कारण आज गर्दी बिलकुल नाही. झालं असं की पाऊस पडलाय, काल रात्रभर दिवसभर पाऊस होता, त्याच्यामुळे बिलकुल नाही. आणि खूप कमी लोक बसलेत पाण्यामध्ये, जास्त नाही येत. होय चालू लय फास्ट फिरतोय का? लय फास्ट फिरतोय. चालू झालंय का? नाही ना अजून. झालंय. तुला महादेवावर विश्वास वरी बघायचं राह, खाली बघायचं असं नाही तर डोळे बंद करायचे. लईच काय वाटेल तर डोळे बंद करायचे.
तर चला आता आम्ही चाललो घरी, कारण पूर्ण आनंदनगरीमध्ये फिरलोत वगैरे, बसलोत रातपाण्यात, बसलो त्या खुर्चीचं असतं त्याचं नाव नाही माहीत मला, त्याच्यात पण बसलोत आणि सर्कस वगैरे बघितली. सर्कस छान होती, सुरुवातीला थोडीशी बोरिंग वाटली पण शेवटी छान होती आणि छान वाटली. त्यात आम्ही एवढं सगळं लष्कर आमचं जे आहे ते रिक्षामध्ये बसलेलं आहे का आणि आम्ही घरी चाललो. तर पाऊस येतोय, तर पावसामध्येच आम्ही पूर्ण आनंदनगरी फिरलो आणि खूप छान वाटलं. पण खूप म्हणजे खूप. वहिनी पाठीमागून आल्या होत्या विशालसोबत, तर त्या गेलेल्या आहेत पुढे गाडीवर आणि आम्ही सगळे रिक्षात बसलो, कारण एवढे सगळे रिक्षात बसले नसते त्याच्यामुळे त्या पुढे गेलेल्या आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग हे नक्की सांगा कमेंट करून, आणि आवडलं असेल तर लाईकसुद्धा नक्कीच करा, शेअर करा. आणि हां, तर आता आम्हाला मुंबईला गेल्याच्या नंतर डेली रुटीनचे ब्लॉग तर तुमच्यासोबत येणारच आहेत, पण तोपर्यंत इथे गावी आहेत तर छोटे मोठे असेच ब्लॉग येत राहतील. तर चला हा ब्लॉग इथेच थांबवत आता. ओके, चला बाय, गुड नाईट.